कधी कधी ना मोठं झाल्यावरही मनाला पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं आणि हा दिवस अगदी तसाच होता. आम्ही 8 लेडीज आणि 4 छोटू मुलं सगळ्या मिळून निघालो होतो अंजली कृषी पर्यटन केंद्र तरडगाव फलटणला. माझ्यासाठी तर हा पहिलाच असा लेडीज ट्रिप एक्सपिरियन्स होता, तेही प्रणू आणि छोट्या 1.5 वर्षाच्या श्रीनेसोबत. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये. नव्या भावनेसोबत नव्या आशेसोबत घेऊन आलेले आहे नवीन व्लॉग माझ्यासाठी. हा पहिलाच असा लेडीज ट्रिप एक्सपिरियन्स होता, तेही माझ्या मुलांसोबत. घरातून निघतानाच गोंधळ सुरू झाला होता. कोणाची बॅग, कोणाचं पाणी, मुलांचे स्नॅक्स, टॉईज, कपडे. पण आई लोक आउटिंगला निघाल्या तरी डोक्यात मुलं आधी असतात. गाडीत बसल्यावर मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. कोणी गाणी लावत होतं, कोणी रील्स काढत होतं, कोणी मुलांना सांभाळत होतं आणि मी मात्र शांतपणे सगळं बघत होते. मनात एकच विचार, आजचा दिवस स्पेशल असणार. थोड्याच वेळात आम्ही पोचलो. दोन्ही बाजूंनी हिरवी झाडं, गरम ऊन, पण त्यातही एक वेगळी शांत हवा. गाडी थांबली. आम्ही 4 जणी दोन्ही बाजूंनी उतरलो. एंट्रन्स बोर्ड समोर फोटो काढल्याशिवाय तर एंट्री कम्प्लीटच होत नाही. 1 2 3 गो म्हणत सगळ्या आत पळतच गेलो. आत गेल्यावर गावाकडचा सुंदर फील येत होता. मातीचा सुगंध, झाडांची सावली, पक्ष्यांचे आवाज आणि शहराच्या धावपळीपासून दूर एक शांत जग. आधी सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. मुलं पण शांत बसून खात होती, म्हणजे जागा खरंच छान होती. कधी कधी ना सिंपल गरम नाश्त्यातही इतका आनंद असतो. थोडं फोटोशूट सुरू झालं. एका बाजूला लेडीज पोजेस देत होत्या आणि दुसऱ्या बाजूला मुलं इकडे तिकडे पळत होती. माझी प्रणू तर पूर्ण एन्जॉय मूडमध्ये होती आणि छोटा श्रीने सगळं नवीन बघून फक्त डोळे मोठे करून बघत होता. आणि मग आला माझ्यासाठी सर्वात एक्सायटिंग पार्ट, म्हणजे स्विमिंग पूल. खरं सांगायचं तर मला खूप एक्साइटमेंट पण होती आणि थोडी भीतीही, कारण मुलांसोबत पूलमध्ये उतरणं म्हणजे डबल टेन्शन. पण त्या दिवशी सगळ्या लेडीज एकमेकींसोबत इतक्या छान उभ्या होत्या ना की भीती आपोआपच कमी झाली. कोणी श्रीनेला पकडलं, कोणी प्रणूसोबत खेळत होतं आणि मी खूप दिवसांनी स्वतःसाठी मनापासून एन्जॉय करत होती. पाण्यातल्या त्या छोट्या छोट्या मुवमेंट्समध्ये एवढा आनंद होता ना. हास्य, पाण्याचे उडणारे थेंब, मुलांचे आवाज आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं खरंखुरं हॅपीनेस. त्या क्षणी वाटलं, आई झाल्यावरही आपण एन्जॉय करू शकतो. मी या ट्रिपला जायला नकोच म्हणत होते, कारण आम्ही सुट्टीवर आलो होतो आणि आमचे फौजी सारखे म्हणत होते दोघांना घेऊन जमेल का. परंतु लेडीज सगळ्या, ये तू, बघूयात आपण, नाही जमलं तर बोलून घेऊयात, कारण जवळच होतं वॉटर पार्क आणि कृषी पर्यटन केंद्र. हे खरं तर पहिला एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी. मला वाटलं नाही मुलं खेळून देणार, पाण्याला घाबरतील, ऊन खूप आहे. परंतु मला ह्या सगळ्या लेडीजने इतका सपोर्ट केला आणि सगळ्या वेगवेगळ्या एज ग्रुपच्या आहेत, म्हणजे सगळ्या एकदम सपोर्टिव्ह आणि खूप केअरिंग होत्या. पाण्यात त्या श्रीनेला प्रत्येक जण खांद्यावर घेऊन नाचवत होत्या. आणि श्रीने माझा एवढा छोटा आहे की 1.5 वर्षच कंप्लीट झाले. त्याला बिलकुल म्हणजे 1-2 वर्ड्स फक्त बोलतो, तरी तो बिलकुल पाण्याला घाबरत नव्हता. पूर्णपणे पाण्यात एन्जॉय करत होता. पाण्यात डोळ्यात पाणी गेलं, आवाज आला, काही नाही, सगळ्यांकडे राहत होता. आणि मी तर खूप अवाक झाले त्याला बघून. पण त्याने खरंच खूप एन्जॉय केला आणि मलाही खूप छान वाटलं. आणि हा बिनधास्तपणा लेडीजमध्ये सगळ्यांमध्ये असल्यामुळे मीही खूप बिनधास्त झाली आणि खूप दिवसांनी, म्हणजे फौजींसोबत, फॅमिलीसोबत इतक्या दिवस मुलं झाल्यापासून राहत होती. पण हा मोमेंट असा होता माझ्यासाठी की मी स्वतःसाठी जगत होते आणि सगळ्या लेडीजमध्ये स्वतःला पुन्हा नव्याने आठवत होते. खरंच मला पर्सनली ॲडवाईस द्यायचा आहे, जेव्हा जेव्हा अशा लेडीज ट्रिप असतात ना, तेव्हा
शक्य होईल तितकं तुम्ही त्या ट्रिपला जावा, कारण खूप मजा असते आणि आपण स्वतःला पुन्हा नव्याने शोधत असतो. आपल्यातले गुण, आपला आनंद आणि दिवसभर काहीही एक सेकंडसुद्धा विचार डोक्यात येत नाही आणि खूप छान वाटतं. खूप मेमरी छान होत्या. हे वॉटर पार्क, कृषी पर्यटन केंद्र खूप छोटं होतं, अगदी जवळ होतं आणि माझ्यासाठी तर खूप म्हणजे खूप एक्साइटमेंट आणि खूप मला आशा, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आणि एक प्रेरणा देऊन गेलं की नाही, नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी विचार करणारच नाही की मुलं राहतील का आणि आता नको, थोडी मोठी होऊ दे. कारण एकदा आई झाली किंवा लग्न झालं ना, तर मग सतत जबाबदाऱ्या वाढत जातात आणि त्या दिवसेंदिवस वाढतच जातात. ही मला खूप क्लिअरली कळालं. कारण आमचं फर्स्ट पोस्टिंग होतं तेव्हाही 3 वर्ष मी कुठेच फिरले नाही. नंतरचं श्रीनय राहिला, पण त्याच्यानंतरही माझं कुठंच फिरणं झालं नाही एवढ्या 5 वर्षात. पण मी या छोट्या ट्रिपला गेले आणि स्वतःला रिअलाईज करून गेलं की कोणत्याही एका ठराविक वेळेसाठी वाट बघायची नाही. जेव्हा संधी मिळेल आणि जेव्हा सगळे तयार असतील तेव्हा आपणही रेडी व्हायचं आणि होतं. व्यवस्थित होतं आणि खूप छान एन्जॉय होतं आणि मुलांनाही नवीन जग पाहायला मिळतं. मी या ट्रिपला गेल्यावर मला कळालं की माझं मूल पाण्यात घाबरत नाही आहे, खूप एन्जॉय करतो आहे तो आणि त्यालाही फिरायला, आउटिंग करायला आवडतं आहे आणि थोडे टँट्रम्स असतात मुलांचे, पण इट्स ओके. ते लहान मुलं म्हणजे थोडं मोठे होऊ दे, किती एज ग्रुपमध्ये मुलं ही मुलंच असतात, पण तेवढं तर आपण सहन करू शकतो आणि तेवढा फक्त पेशन्स ठेवला मुलांचे टँट्रम्सपासून तर नक्कीच आपण आपली लाईफ एन्जॉय करू शकतो मुलांसोबतही. आणि थोडं डोक्यातला विचार बाजूला ठेवून, रोजचं रुटीन बाजूला ठेवून एक स्वतःसाठी जगलेला क्षण जो म्हणतात ना, तो एक खरंच बायकांसोबत, मुलांसोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर नक्कीच मिळतो आणि मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एक छोट्या छोट्या ट्रिप असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि जावा. खरंच खूप लाईफ एन्जॉय झाल्यासारखं वाटतं आणि खरंच खूप छान वाटतं. रेन डान्समध्ये ना खरंच टेन्शन नावाची गोष्ट नव्हती, फक्त आनंद होता. नंतर आम्ही चेंज करून जेवायला गेलो. गरम जेवण, गप्पा, हशा सगळं इतकं पीसफुल वाटत होतं. जेवण झाल्यावरही आम्ही लेडीज किड्स ॲक्टिव्हिटीकडे गेलो आणि खरं सांगू का, ती जागा मुलांसाठी स्वर्गच होती. मोठमोठी झाडं, छान पार्क, खेळायला भरपूर जागा. मुलं इतकी खुश झाली होती ना. कोणी ट्रॅम्पोलिनवर उड्या मारत होतं, कोणी झुल्यावर, कोणी क्लाइम्बिंग करत होतं. बैलगाडी बघून तर वेगळीच एक्साइटमेंट आली. आजकालच्या मुलांना हे सगळं कुठं अनुभवायला मिळतं? विहीर, माती, झाडं, बैलगाडी. त्या दिवसाने मुलांनाही गावाकडचा फील दिला. आम्ही पण भरपूर फोटोज काढले, रील्स बनवल्या, कारण काही दिवस फक्त जगायचे नसतात तर ते जपून ठेवायचे असतात. संध्याकाळ जवळ येत होती, थकवा होता, पण मन मात्र भरून आलं होतं. चहा घेत बसलो आणि सगळ्यांनी आपापला अभिप्राय सांगितला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच समाधान होतं, हा दिवस पुन्हा हवा, हा दिवस पुन्हा हवा. आणि शेवटी ड्रम ट्रॅक्टरमध्ये बसून आम्ही बाहेर पडलो. मुलं अजूनही एक्सायटेड होती. आम्ही मोठ्या बायका पण आतून लहान मुलीच झालो होतो. घरी परतताना मात्र मनात एकच गोष्ट चालू होती, आई झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, पण मनातील मज्जा, मैत्री आणि छोटी मुलगी मरत नाही. आणि म्हणूनच असे दिवस आयुष्यात पुन्हा पुन्हा यायला हवे. आजचा हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी सजेस्ट केलेल्या निर्णयावर तुम्हीही विचार करा. एखादी छोटी ट्रीप मुलांसोबत का होईना पण एन्जॉय करा. पुन्हा भेटूयात नवीन आशेसोबत, नवीन भावनेसोबत. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी. जय हिंद. धन्यवाद.